म्हटलं की तुमची लव्ह स्टोरी फेसबुकवरून स्टार्ट झाली म्हणून. सांगितली नाही, सांगितलं की नंतर तुम्ही सांगणार म्हणून. तर आता विचारायचं आहे मला की बा फेसबुक वरनं पण लव्ह स्टोरी होते का, कसं काय झालं एवढं, तुम्ही एवढी मोठी रिस्क कशी घेतली? रिस्क हो, अरे बाप. हे ऍक्च्युली पिक्चर मध्येच होतं ऍक्च्युली सर्व, पण रिअल लाईफ मध्ये होईल माहित नव्हतं. ते असं फेसबुकवर सर्च करताना फोटो बघितला आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, फक्त क्षणी मी मेसेज केला, तेव्हा नंबर नव्हता इथं ना, मेसेंजर मेसेज केला, आय वॉन्ट टू गेट मॅरी विथ यू, डायरेक्ट फर्स्ट मेसेज, विल यू मॅरी मी, अँड शी रिप्लाइड, आय विल टॉक टू माय पेरेंट्स. आणि त्याच्यामध्ये पण फनी इन्सिडेंट आहे. बोले हाय हॅलो काय नाही, काही नाही, Direct. डायरेक्ट मेसेज. पण तुम्हाला माहित होतं का की बा ही भेटू शकते म्हणून? काय तर असं ते एवढी मोठी असं वाटलं की शी इज माय म्हणतात ना बेस्ट लाईफ, शी विल बी माय बेस्ट लाईफ पार्टनर. पण असं एवढी मोठी रिस्क तुम्हाला पण वाटलं की डायरेक्ट? आधी हो नव्हता, मी डायरेक्ट आधी मेसेज, जसं त्यांनी मेसेज केला तसं मी सांगितलं की तुम्ही माझ्या वडिलांशी बोला आणि वडिलांचा नंबर ऍक्च्युली दिला. सर्वात प्रथम मी वडिलांना पटवलं त्यांच्या. अरे बाबा, वडिलांनी कॉल केला. ऍक्च्युली काय होतं की माझे वडील देवळात पुजारी होते ना, तर त्यांनी दत्त जयंतीला कॉल केला होता. तर दत्त जयंतीला कॉल केला तर डेफिनेटली आरती वगैरे चालू होते, स्पीकर चालू आहेत ना, तर ते आरती वगैरे चालू होते, मोठमोठं आवाज होतं. आणि फोन केला तर मी एवढंच बोललो, तर मी आरतीमध्ये आहे, आरती चालू आहे, मी तुम्हाला नंतर लावतो. आता ऍक्च्युली काय आरतीवर चालू आहे, मी खाली आवाज येत नाही, पण डायरेक्ट अरे वा मुलगा धार्मिक आहे, डन, डन म्हणजे मुलगा एकदम मस्त, चला आम्हाला मंजूर आहे. एवढे पण ऍक्च्युली वाटत नाही की स्टोरी पण असू शकते तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आमची लगेच चट मंगनी पट ब्याह म्हणतात ना तसे झाले एकदम. 1 महिन्यात भेटलो, दीड महिन्यात एंगेजमेंट, लगेच फायनल डेट झाली. आणि आज 8 वर्ष टचवूड झाली लग्नाला, 9 वर्ष झाली, 9 वर्ष चालू आहे आता. सो सर्व काही आहे व्यवस्थित. डेफिनेटली अप्स अँड डाऊन्स आले लाईफमध्ये, भरपूर आले, बट एकमेकांना साथ देत चाललो होतं. पण असं काही तुम्हाला वाटलं नाही, थॉट मध्ये आला नाही की बाबा उगाच हे केलं, एवढी रिस्क घेतली किंवा असं काय होणार काय डोक्यात? फक्त त्यांनी रिस्क घेतली, मी पण तर रिस्क घेऊन आले. नाही तुमचं आहे, तुमच्या बरोबर झालंच, पण त्यांची रिस्क जास्त की माझी रिस्क जास्त आहे. त्यांची मोठी ना, त्यांची कशी, ते गोव्यात राहिले, मी दोघांना इकडे आले ना. इंदोरहून आणायला पाहिजे ना, एवढी मोठी रिस्क आहे ना ती. बघा आता मला बोलायला येत नाही, ती लेडीज. ओके, एनिवेज, बट सांगायचं म्हणजे की रिस्क तर होतीच भरपूर, कारण डेफिनेटली स्टेट चेंज होते, तिची डिफरंट थिंकिंग होती, माझी डिफरंट थिंकिंग. मी एकदम मस्त पार्टी अॅनिमल टाईप, एकदम एन्जॉय करणारा लाईफ एकदम, आणि ती एकदम 1-1 रुपये सेव्ह करणारी, जशी आली तशी, हा कशाला खर्च तो कशा, सगळं कट. ओके, भरपूर चेंजेस केले लाईफमध्ये. बट कुठे कॅप्चर झाला ती मला 1-1 डिशेस द्यायला लागली, हे डिश करून दे, ते डिश करून दे, एवढे पिझ्झा दे, मोमोज. बाहेर कशाला जायचं, बाहेर कशाला वायफळ खर्च करायचा, मी करून देते ना. आणि त्यावरनं मग MK स्वाद आमचा जन्माला आला.